नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी कोल्हापुरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। मुंबईसह राज्यभरातूनच नव्हे तर परदेशातूनही भाविक आज कोल्हापुरात दाखल झाले। नववर्षाची सुरुवात देवीच्या चरणी नतमस्तक होत करण्यासाठी पहाटेपासूनच मंदिर परिसरात दर्शनासाठी रांगा लागल्या। अंबाबाईच्या आशीर्वादानं नवीन वर्ष सुखसमृद्धीचं जावो अशी भावना व्यक्त करत भाविक दर्शन घेत आहेत। आज नव्या वर्षाचा पहिला दिवस, त्या निमित्तानं सर्व मनोकामना, सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत यासाठी सर्वच भाविक या अंबाबाई मंदिरा इथं आलेले आहेत। पहिला दिवस असल्यामुळे जे अंबाबाईच्या चरणी नमस्कार करून ज्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात अशी मी अंबाबाई चरणी प्रार्थना करतो। त्याचमुळे मी प्रभाग क्रमांक 19 मधून अनुसूचित अ मधून उमेदवार आहे। नक्कीच आईच्या कृपाशीर्वादानं मी अपक्ष उमेदवार म्हणून आहे। आईच्या कृपाशीर्वाद जे भागातली जे काही प्रलंबित कामं आहेत, जे रखडलेली कामं आहेत, मी पूर्ण करणार अशी ग्वाही देतो। तसेच याबरोबर नवीन वर्षाच्या सर्वांना सुख समृद्धी, भरभराटी आणि सर्वांच्या मनोकामना पूर्ण होत आई अंबाबाई ईश्वर चरणी प्रार्थना। नमस्कार सर्वांना, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आम्ही सर्व यूकेहून आलेलो आहोत। इथे माझं माहेर कोल्हापूरच। मी खूप 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 आभारी आहे आई महालक्ष्मीची की आज आम्हाला संधी दिली इथं दर्शनासाठी। सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। दरवर्षी नववर्ष सुरुवात देवीचं दर्शन करत असतो आणि इथं आल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं। आईचं दर्शन घेतो। वर्षातनं आम्ही नेहमी येतच असतो, पण खास करून नवीन वर्षाचा प्रत्येक जो पहिला दिवस असेल तर तो निश्चितपणे आम्ही आईच्या दर्शनानं सुरुवात करतो आणि आशीर्वाद घेतो देवीचा की आम्हाला सुख समाधान समृद्धी लाभू दे आणि तुमचा दर्शनाचा कायम योग येऊ दे, अशीच भावना व्यक्त करतो। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।